नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 या वर्षाअंतर्गत जे उर्वरित रक्कम राहिलेली होती 231 कोटी रुपये, ज्यात राज्य सरकारने आज पीक विमा कंपनीला दिलेली आहे। आता यामध्ये बघितलं तर तुम्ही जी.आर. बघू शकता। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 रब्बी हंगाम 2022-23 मधील 80-110 याप्रमाणे जे बीड पॅटर्न महाराष्ट्र शासनाने लागू केलेला होता, त्याअंतर्गत 110% जे आहे या ठिकाणी जे नुकसान भरपाई देण्यात येणार होती। त्याअंतर्गत कृषी विमा कंपनीला अदा करावयाची द्यावीत रक्कम जे आहे 231 कोटी रुपये राज्य सरकारने 1 मार्च 2024 रोजी जे आहेत वितरित केलेले आहे। याअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यामध्ये बघितलं की कंपनी बघू शकता, भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अशा 5 कंपन्यांचा मार्फत जे पीक विमा राबवण्यात आलेला होता आणि त्या 5 कंपन्यांना आता 231 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे। यामध्ये बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनीला या ठिकाणी बघितलं तर तुम्ही 180 कोटी 72 लाख एवढा निधी जे वितरित करण्यात आलेला आहे। आणि दुसरं जे आहे या ठिकाणी एकूण दुसऱ्या रखान्यामध्ये सुद्धा त्यांना जे आहेत 50 कोटी 56 लाख एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। टोटल निधी बघितलं तर 231 कोटी 28 लाख एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे 2022-23च्या पीक विम्यांसाठी। तर अशा प्रकारे बघितलं तर जर तुम्हाला पीक विमा कंपनी अंतर्गत जे आहे 2022-23चा पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्हाला आता लवकरच ही पीक विम्याची रक्कम जी आहे मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।